नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या आपल्या सर्वांच्या आवडत्या मालिकेत आज खूप मोठा ड्रामा घडलाय. रविवारचा दिवस आहे, सगळ्यांना मोकळाच वेळ, त्यामुळे ड्रामा सुद्धा तेवढाच मोठा. अर्जुन हा मधुभाऊंना समजावून सांगतो, मधुभाऊ जास्त काळजी करू नका, कारण तसंही या घरात काही लोकांची डोकी फिरलेली असतात, त्यांना काही बाही सुचत असतं. म्हणून तुमच्या रूमची झाडाझडती घ्यायचीय. तुमच्या रूममध्ये या प्रियाचा हार आला की काय ते शोधायचंय. मधुभाऊंना मोठा धक्काच बसतो. तेव्हा प्रताप हा मधुभाऊंना समजावून सांगतो, आमच्या रूममध्ये सुद्धा आम्ही सगळी झाडाझडती घेतलीये, त्यामुळे तुमच्या रूममध्ये सुद्धा शोधायचंय. मधुभाऊ असं म्हणतात, अरे मग शोधा ना, मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे, माझ्या रूममध्ये सुद्धा शोधा. कल्पनाला तर हीच संधी हवी असते आणि ती प्रियाला म्हणते, तन्वी शोध त्यांच्या रूममध्ये. तन्वीला खूप आनंद होतो. तन्वी ही सगळ्यात आधी कपाटात नाही जात, जेथे बॅगमध्ये तिने हार लपवलेला असतो. तर ती अर्जुन आणि सायलीला म्हणते, तुम्ही थोडे बाजूला सरकता का, मला या टेबलमध्ये शोधायचंय. अर्जुन आणि सायली बाजूला सरकतात. तर तन्वी ही शोधाशोध करण्याचं नाटक करू लागते. ड्रॉवरमध्ये शोधू लागते की कुठे हार भेटतोय का. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. नेमकं प्रियाचा प्लॅन काय असेल, तिने हे सगळं का केलं असेल, तिचा हार खरंच चोरीला गेलाय की हा तिचा काही नाटक आहे, याबद्दल ते विचार करत असतात. मधुभाऊ मात्र शांत असतात, कारण त्यांना माहित असतं की कर नाही त्याला डर कशाला, आपण हार चोरलाच नाहीये तर आपण घाबरायचं कशाला. परंतु कल्पना मात्र कधी हार भेटेल आणि कधी आपण मधुभाऊंना नावं ठेवू, चोर ठरू याचीच वाट पाहत असते. प्रिया सगळ्यात आधी ड्रॉवरमध्ये चेक करते, तेथे तिला काही सापडत नाही. त्यानंतर ती मधुभाऊंच्या कपाटाला हात लावते आणि कपाटामध्ये त्यांच्या औषधांचा डब्बा शोधते. जसं काय औषधांच्या डब्यामध्येच त्यांनी हार लपवलाय, परंतु औषधांच्या डब्यातही काही नसतं. कल्पना मात्र वळून वळून पाहत असते की हार भेटतोय की नाही, आपल्याला मोठा धिंगाणा करता येतोय की नाही. प्रिया ही जाणून बुजून कपड्यांमध्ये शोधते, पण तेथेही तिला काही सापडत नाही. आणि मग सगळ्यात शेवटचा वार करते. ज्या बॅगेत तिने हार लपवलेला असतो ती बॅग ती कपाटाच्या बाहेर काढते आणि खूप साळसूतपणाचा आव आणून मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ ही बॅग तुमची आहे का. मधुभाऊ म्हणतात, हो माझीच बॅग आहे. आणि त्यानंतर प्रिया या बॅगमध्ये हार शोधू लागते. सगळेजण तिच्याकडे बारीक लक्ष ठेवून असतात की आता बॅगेत काय सापडतं. प्रिया ही आधी तर मेन बॅग चेक करते, आजूबाजूचे पॉकेट चेक करत नाही. त्यानंतर ती बॅगेत काही सापडलं नाही असा आव आणून पुन्हा एकदा कपाटात बॅग ठेवायला जाते. आणि मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं ही बॅग पुन्हा एकदा बेडवर ठेवते आणि बॅगेला जे साईड पॉकेट्स असतात त्यामध्ये चेक करते आणि एका साईड पॉकेटमधून चक्क तिचा सोन्याचा हार बाहेर काढते. तेव्हा मधुभाऊंच्या बॅगेत सोन्याचा हार सापडलाय हे पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सायली आणि अर्जुनला विश्वासच बसत नाही. इतरांनाही मोठा धक्काच बसतो. तर प्रिया म्हणते, माझा सोन्याचा हार मधुभाऊंच्या बॅगेत सापडलाय. हे ऐकून मधुभाऊंनाही जबर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, असं कसं, हा हार माझ्या बॅगेत कसा काय सापडू शकतो. तर प्रिया चिडून म्हणते, मधुभाऊ आता लपून काही फायदा नाही, तुमच्या समोरच हा हार माझ्या बॅगेत सापडलाय. माझा हार तुम्हीच घेतलाय ना, आता तुम्हाला जे काही सांगायचंय या घरातील सगळ्यात मोठ्या व्यक्तीसमोर सांगायचं. असं म्हणून प्रिया पूर्णाजी असं ओरडत हॉलमध्ये निघून जाते. अर्जुन आणि सायली हे मधुभाऊंना समजावून सांगतात, तुम्ही काळजी करू नका, आणि ते सुद्धा मधुभाऊंना हॉलमध्ये घेऊन येतात. प्रिया ही सगळ्यांबरोबर पूर्णाजी जवळ येते आणि म्हणते, पूर्णाजी माझा हार सापडला. पूर्णाजी विचारते, कोठे. तर प्रिया सांगते, आउट हाऊसमध्ये या मधुभाऊंच्या बॅगेत. पूर्णाजीला सुद्धा जबर धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही की मधुभाऊंच्या बॅगेत हा हार सापडलाय. प्रिया म्हणते, माझा हार या मधुभाऊंनी चोरला होता. हे ऐकून मधुभाऊंना मोठा धक्काच बसतो आणि ते म्हणतात, नाही मी हार चोरला नाही, माझ्यावर असे खोटे आरोप लावू नका. तर प्रिया म्हणते, मधुभाऊ खोटं बोलू नका, मला माहितीये तुम्ही काय करू शकता आणि काय नाही, तुम्हीच हा हार चोरलाय. मधुभाऊंना खूप वाईट वाटतं, ते काहीच बोलत नाही. तर सायली चिडून म्हणते, प्रिया बस झालं, कोणाबद्दल काय बोलते हे लक्षात ठेव, थोडं भान राख. अर्जुन हा खूप चिडलेला असतो, पण तो काही बोलत नाही. तर प्रिया म्हणते, हे मधुभाऊ काय करू शकतात ना ते आपल्या दोघांनाही माहितीये, त्यामुळे त्यांना आम्ही असं बोलू शकते. अर्जुन म्हणतो, तू मधुभाऊंबद्दल बोलते याचा विचार कर. तर प्रिया म्हणते, त्यांनी याआधी खून सुद्धा केलाय हे तू विचार कर. अर्जुन चिडून म्हणतो,
कोर्टात जे सिद्ध झालं नाही ना ते इथे बोलू नको. आणि तू त्यांच्यावर बेसलेस आरोप लावते आहे. अश्विन म्हणतो, बेसलेस आरोप कसले? तू स्वतः पाहिलंय की त्यांच्या बॅगेतूनच हार निघालाय. तर कल्पना ही मधुभाऊंना खूप वाईट बोलते की मधुभाऊ, तुम्हाला कोणते असे भिकारचळ लागले होते, कोणती अशी भीक लागली होती की तुम्ही असा सोन्याचा हार चोरला. मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. तर पूर्णा आजी सुद्धा दात खाऊन बोलते, मधुभाऊ तुम्ही खूप चुकीचं वागला आहात, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते पूर्णा आजीला म्हणतात, मी असं काहीही केलेलं नाहीये, मी हार का चोरेल, मला हार चोरण्याची काय गरज आहे, मी हार चोरलेला नाहीये. तर प्रिया म्हणते, तुम्हाला जर पैसे हवे होते ना तर माझ्याकडून मागायचे होते, तुम्ही हार कशाला चोरला, इतकं वाईट तुम्ही कसं काय वागू शकता, तुम्ही मला लहानचं मोठं केलंय, पण तुम्ही असे काम करता ना त्यामुळे तुम्हाला बाप म्हणून घ्यायची मला लाज वाटते. अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, प्रिया तू सुद्धा कशी आहे ना ते आम्हाला माहितीये, सगळ्यांनाच माहीत आहे. तर कल्पना ही अर्जुनवरच चिडते. अर्जुन, प्रियाला काही बोलायचं नाही, तुझ्या मधुभाऊंनी जे केलंय ना ते आपल्या सगळ्यांसमोर आहे, त्यांनीच हा हार चोरला आणि स्वतःच्या बॅगेत ठेवला. मधुभाऊ रडू लागतात, त्यांना हे आरोप सहन होत नाही. तर सायली ही कल्पनासमोर हात जोडते आणि म्हणते, आई या प्रियावर विश्वास ठेवू नका, ती एक नंबरची खोटारडी आहे, तिच्यावर विश्वास ठेवून मधुभाऊंना असं काही बाही बोलू नका. तर अश्विन चिडून म्हणतो, बस झालं, तुमच्या दोघांचं चांगलंच चाललंय, मधुभाऊंनी खून केला नाही, मधुभाऊंनी चोरी केली नाही, तुमचे मधुभाऊ चांगले आणि बाकी सगळं जग वाईट, असं कसं काय असू शकतं. कल्पना म्हणते, हो हे खरंय, मधुभाऊ चांगले आणि आमची तन्वी वाईट, असं नाही होऊ शकत. तन्वी मनातून चांगलीच खुश झालेली असते की आता सगळं मधुभाऊंवरच शेकतंय. मधुभाऊ बिचारे गप्प उभे असतात. तेव्हा प्रताप हा चक्क मधुभाऊंची बाजू घेतो आणि म्हणतो, मलाही असं वाटत नाही की मधुभाऊ चोरी करतील, मधुभाऊंना काय गरज आहे सोन्याचा हार चोरण्याची, नक्कीच काहीतरी चुकीचं झालं असेल, गैरसमज झाला असेल, असं म्हणून ते प्रियाला विचारतात, तन्वी तू त्यांच्या रूममध्ये गेली असशील त्यांना हार दाखवण्यासाठी, चुकून तो हार तेथेच राहिला असेल आणि मग मधुभाऊंनी त्यांच्या बॅगेमध्ये ठेवला असेल, असं काही झालंय का. प्रिया म्हणते, बाबा मी त्यांच्या रूममध्ये सुद्धा जात नाही, जरी त्यांनी मला मोठं केलेलं असलं, मला वाढवलेलं असलं, तरी त्यांच्या अनेक गोष्टी मला पटत नाहीत, त्यामुळे मी त्यांना भेटायलाही कधी जात नाही. आश्रमात असताना सुद्धा आमचं काही पटत नव्हतं आणि जो माणूस खून करू शकतो तो माणूस चोरी सुद्धा करू शकतो याचा तुम्ही विचार करा. हे ऐकून सायली खूप चिडते. तर अर्जुन म्हणतो, तू असं त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, कोर्टात ही गोष्ट प्रूव्ह झालेली नाहीये, त्यामुळे मधुभाऊंबद्दल असे खोटे आरोप लावू नको. तर प्रिया म्हणते, माझ्याकडे पुरावा आहे की त्यांनीच माझा हार चोरलाय. असं म्हणून ती पूर्णा आजीला म्हणते, पूर्णाई तुला आठवतंय का, आपण सगळे मंदिरात चाललो होतो तेव्हा माझा फोन विसरला होता आणि मी रूममध्ये परत गेले होते, तेव्हा मी पाहिलं की हे मधुभाऊ माझ्या खोलीत होते आणि माझं कपाट चेक करत होते, त्यामुळे त्यांनीच हा हार चोरलाय. अर्जुन विचारतो, मधुभाऊ तुझ्या रूममध्ये होते, तुझं कपाट उघडून कपाट चेक करत होते आणि तू धिंगाणा केला नाही, आरडाओरडा केला नाही, शांत बसलीस, असं कसं काय होऊ शकतं, तू खरं बोलतेस का. प्रियाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही आणि ती म्हणते, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग तुझ्या लाडक्या मधुभाऊंना विचार की ते आमच्या रूममध्ये होते की नाही, आम्ही नसताना माझं कपाट चेक करत होते की नाही. मधुभाऊ एक शब्दही बोलत नाही. प्रिया चिडून म्हणते, आता का मूग गिळून गप्प बसलाय मधुभाऊ, खरं सांगा ना की तुम्हीच माझ्या रूममध्ये आला होता की नाही, आम्ही दोघे नसताना माझं कपाट चेक करत होता की नाही. मधुभाऊ म्हणतात, हो मी यांच्या खोलीत गेलो होतो, कपाट चेक करत होतो. हे ऐकून सायली आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो. सायली आणि अर्जुन विचारतात, मधुभाऊ तुम्ही रूममध्ये का गेला होतात. तर मधुभाऊ विचार करतात, आता तर तन्वीचा लहानपणीचा फोटो सुद्धा गायब झालाय, मी यांना कसं सांगू, आणि ते गप्प बसतात. पूर्णा आजी चिडून म्हणते, मधुभाऊ आम्ही सुद्धा त्यांच्या रूममध्ये असताना ते नसताना कधी जात नाही, त्यांच्या कपाटाला हात लावणं तर दूरच, तुम्ही त्यांच्या खोलीत का गेला होता, तुम्ही असं का केलं. मधुभाऊंना काय बोलावं ते समजतच नाही. अर्जुन विचारतो, मधुभाऊ तुम्ही तेथे का गेला होतात. अश्विन त्यांना जाब विचारतो की आता बोला ना, आता का गप्प बसलाय. मधुभाऊ सगळ्यांसमोर हात जोडतात आणि म्हणतात, नाही मी चोरी केलेली नाही, मला माफ करा, माझ्यावर असे आरोप लावू नका.
तेव्हा सायली ही मधुभाऊंना म्हणते, नाही मधुभाऊ, जोपर्यंत तुमची साऊ जिवंत आहे ना, तुम्ही कोणासमोर असे हात जोडायचे नाही. आणि या प्रियासमोर तर नाहीच नाही. ही प्रिया काय करू शकते हे आपल्याला माहिती आहे. असं म्हणून ती प्रियाला बोट दाखवते आणि म्हणते, प्रिया, तुला मी पुरती ओळखून आहे. मधुभाऊंवर असे खोटे आरोप लावू नको. तेव्हा अश्विन चिडून म्हणतो, वा रे वा, मधुभाऊंवर खोटे आरोप लावू नको. म्हणजे माझी तन्वी खोटं बोलतीये आणि हे मधुभाऊ खोटे बोलताय का? ज्यांनी खून केलाय त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. त्यांनी खून केला नाही, त्यांनी चोरी केली नाही. तुमच्या दोघांचं तर चांगलंच चालू आहे. अर्जुनला खूप वाईट वाटतं की अश्विन असं बोलतोय. तर प्रिया चिडून म्हणते, अरे अश्विन, या माणसाचे इतके काळे धंदे सुरू असतात ना, काय सांगू तुला. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. खून करून बसलाय आणि आता आपल्या घरात येऊन चोऱ्या करतोय हा. तेव्हा सायलीला खूप राग येतो. तिची तळपायची आग मस्तकात जाते आणि ती चक्क प्रियाच्या अंगावर धावून जाते. तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात, नाही साऊ बाळा, तिला काही बोलू नको. ती जे कोर्टात बोलली, सगळ्या लोकांसमोर माझं चारित्र्य हनन केलं, मी खून केला असं जगाला सांगितलं. ती प्रिया आता सुद्धा तेच बोलते. तिच्यावर चिडून काय फायदा. सायली ही सुद्धा खूप दुःखी होते. प्रिया म्हणते, मी जे बोलले ते खरंच आहे. तुम्ही खून केलाय, तुम्ही चोरी केलीये आणि आता मला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या या चोऱ्या माऱ्या इथं करू नका. अर्जुन म्हणतो, चोऱ्या माऱ्या म्हणजे अनेक वचनी. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का, ही अशीच केस याआधी सुद्धा आपल्या घरात झालीये. असं म्हणून अर्जुन सगळ्यांना आठवण करून देतो की अस्मिता आणि प्रिया या दोघांनी सायलीवर कसा खोटा आरोप लावला होता. त्यामुळे प्रियाला जबर धक्काच बसतो. अर्जुन सगळ्यांना आठवण करून देतो की एक दिवस अस्मिता आणि प्रिया या दोघांनी घरामध्ये सोन्याचा हार चोरीला गेलाय असं सांगितलं होतं आणि तो हार सायलीने चोरलाय, ती पळून गेलीये असं सांगितलं होतं. पूर्णा आजी, कल्पना या सगळ्यांना ही गोष्ट आठवते. प्रियाला तर कोणाला नजर देऊ की नाही असं वाटतं. अर्जुन म्हणतो, असंच घडलं होतं. घरातून सोन्याचा हार चोरीला गेला होता. माझ्या बायकोच्या पर्समध्ये तो लपवला गेला होता. आणि त्यानंतर काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का? तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी सोयीस्करपणे गप्प बसतात. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. परंतु प्रताप मात्र आता अर्जुन आणि सायलीच्या बाजूने येऊ लागलाय असं वाटतं आणि तो सगळ्यांसमोर सत्य कबूल करतो आणि म्हणतो, हो मला आठवतंय. तेव्हा हे सगळं अस्मिता आणि तन्वीने केलं होतं. त्यांनी जाणून बुजून पूर्णाईचा हार घेतला होता आणि सायलीच्या पर्समध्ये लपून ठेवला होता. सायलीवर चोरीचा खोटा आरोप लावला होता. तन्वीने हे सगळं केलं हे पुन्हा एकदा ऐकून पूर्णाजीची नजर शर्मेने खाली जाते. अश्विन हा कधी नव्हे तो शर्मेने खाली पाहू लागतो की आपली बायको अशी एक नंबरची चोरटी आहे. सायली आणि अर्जुनला मात्र बरं वाटतं. अर्जुन म्हणतो, थँक्स डॅड. येथे सगळ्यांना ते आठवतंय, पण फक्त तुम्हीच ते मान्य केलं, बाकीचं कुणीही ते मान्य करायला नाही. मग तेव्हा हे जसं घडलं होतं, तन्वीने हा सगळा प्लॅन बनवला होता, आता तसं का घडलं नसेल? आताही तन्वीने मधुभाऊंवर खोटा आरोप का केला नसेल? तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाई, मी मानते तेव्हा माझी चूक घडली होती, पण आता मी तसं काहीही केलेलं नाहीये. खरंच मधुभाऊंच्या बॅगेतूनच हा हार बाहेर पडलाय, त्यांनीच माझा हा हार चोरलाय. अश्विन म्हणतो, खरंय, तेव्हा सुद्धा तन्वीची काहीच चूक नव्हती. सगळी चूक अस्मिता ताईची होती. तिनेच तिला यामध्ये ओढलं होतं. ती बिचारी तर नाही सुद्धा म्हणू शकली नाही. त्यामुळे आता तिच्यावर असे घाणेरडे आरोप लावायचे नाही. हे सगळं तिने मधुभाऊंनी केलंय, यात माझ्या बायकोचा काहीच दोष नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे ना, जर तुझ्या बायकोचा दोष नाहीये ना आणि मधुभाऊंचा दोष असेल तर आपण पोलीस कंप्लेंट करूया, पोलिसांना बोलूया. पोलीस सगळी इन्व्हेस्टिगेशन करतील की कोणी हार चोरलाय आणि जर मधुभाऊंची चूक असेल तर मी स्वतः मधुभाऊंना पोलिसांच्या हवाली करेल आणि जर मधुभाऊंची चूक नसेल तर. हे ऐकून पूर्णाजी चांगलीच घाबरते. अश्विन चिडून म्हणतो, हा बोलव ना पोलिसांना, आम्ही खऱ्याचे आहोत, आमची बाजू खऱ्याची आहे, आम्ही नाही घाबरत, पोलिसांना बोलवायचं तर बोलव. परंतु प्रियाची मात्र चांगलीच टरकते. प्रिया खूप घाबरते आणि म्हणते, नको अश्विन, पोलिसांना नको बोलवायला. अश्विनला चांगलाच धक्का बसतो की ज्या प्रियाची बाजू घेऊन आपण सगळ्यांशी भांडतोय, आपल्या भावाशी भांडतोय, माझी बाजू खरी आहे असा आवानतोय, ती प्रिया आता का बदलली? अश्विन विचारतो, पण का प्रिया? तर प्रिया म्हणते, नाही, आपण पोलिसांना नको बोलवायला, कारण मला सुभेदारांची अब्रू खूप प्यारी आहे. उगच आपली अब्रू चव्हाट्यावर मांडली जाईल.
तर कल्पना म्हणते, सुभेदारांची अब्रू तुझ्यामुळे नाही तर अशा चोरी करणाऱ्या लोकांमुळे चव्हाट्यावर मांडली जाईल. तेव्हा प्रिया म्हणते, नाही आई, नको, पोलिसांना नको बोलवायला, या माणसामुळे असं काहीही नको करायला. अश्विनला कळतच नाही की प्रिया असं का वागते आणि तो प्रियाला याबद्दल जाब विचारतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो खरंय, घरातली गोष्ट ही घरातच राहिली पाहिजे, परंतु यानंतर असं काहीही व्हायला नको याकडे मधुभाऊंनी लक्ष द्यायला हवं. तेव्हा प्रताप हा चक्क मधुभाऊंची बाजू घेतो आणि म्हणतो, हो, आता हा विषय संपलाय, कुणीही मधुभाऊंना काहीही बोलायचं नाही आणि मधुभाऊंनी याच घरात राहायचं, ते हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला तर खूप आनंद होतो, परंतु प्रिया आणि कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते की प्रताप हा मधुभाऊंच्या बाजूने कसा बदलतोय. परंतु आता प्रतापला सुद्धा समजायला लागलंय की तन्वी ही काय चीज आहे आणि सायली हीच खरंच सोनं आहे. सगळेजण आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. तेव्हा कल्पना चिडून म्हणते, आता या घरात काय काय पाहायचं बाकी राहिले तेच कळत नाहीये आणि ती प्रतापला घेऊन खोलीमध्ये जाते. प्रिया पुन्हा एकदा रडण्याचं नाटक करू लागते आणि अश्विनला म्हणते, अश्विन, मला आता इथे थांबवलं जात नाहीये, मला खूप रडूशी वाटतंय, पण या तिघांसमोर माझी रडण्याचीही इच्छा होत नाहीये. आणि ती अश्विनचा हात पकडून तिच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा अर्जुन आणि सायली हे मधुभाऊंना धीर देतात आणि म्हणतात, मधुभाऊ, प्रिया नेहमी असंच करणार, तुम्ही नका काळजी करू. ते मधुभाऊंना घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आधीच माझ्या खांद्यावर त्या खुनाच्या आरोपाचं ओझं होतं आणि आता या प्रियाने माझ्यावर चोरीचा सुद्धा आरोप लावला. सायली मधुभाऊंना समजावून सांगते, तुम्ही मनाला नका लावून घेऊ, ती प्रिया कशी आहे आपल्याला माहिती आहे ना, मग तुम्ही एवढा त्रास का करून घेताय. मधुभाऊ म्हणतात, मी आता या घरी नाही राहू शकत, मी कुसुमकडे जाऊन राहतो किंवा नवीन आश्रमात काका काकूंकडे जाऊन राहतो. मला या घरात राहणं आता नाही जमणार, माझ्यामुळे तुझ्या संसाराला तडे जायला नको. सायली ही मधुभाऊंना समजावून सांगते, तुमच्या जीवाला धोका होता म्हणून आम्ही तुम्हाला येथे आणलं होतं, तुम्ही येथून जाऊ नका. अर्जुन मधुभाऊंना पाणी प्यायला देतो, तोही मधुभाऊंना समजावून सांगतो, मधुभाऊ, तुम्ही येथून कुठेही जाऊ नका. परंतु मधुभाऊ मात्र खूप दुखावलेले असतात. आता मी या घरात नाही राहू शकत, मला जाऊ द्या, तुमच्या संसारात मला कोणताही त्रास द्यायचा नाहीये. तेव्हा अर्जुन हा मधुभाऊंजवळ बसतो आणि मधुभाऊंना समजावून सांगतो, मधुभाऊ, मी तुमचा जावई आहे ना, आणि जावयाने कोणतीही वस्तू मागितली तर सासऱ्याला द्यावी लागते, तुम्ही सुद्धा मला नाही नाही म्हणू शकत. असं म्हणून अर्जुन हात पुढे करतो आणि मधुभाऊंना म्हणतो, मला प्रॉमिस करा, तुम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मधुभाऊंचा नाईलाज होतो आणि ते अर्जुनच्या हातात हात देऊन त्याला प्रॉमिस करतात की मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. सायलीला खूप आनंद होतो. अर्जुन हा मधुभाऊंना म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, त्या प्रियाने तुमच्यावर कोणतेही आरोप लावले तरी तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये मी ढाल म्हणून उभा आहे. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, मी तुम्हाला हे घर सोडून जाऊ देणार नाही, तुमच्यावर खोटे आरोप लावू देणार नाही. आणि त्या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणायचा ना, ते मी आता सगळ्यांना दाखवतो. हे ऐकून अर्जुन आणि मधुभाऊंना सुद्धा खूप आनंद होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा मधुभाऊंना घेऊन पुन्हा एकदा आश्रमात जाईल आणि तेव्हा तो सगळा सीन रिक्रिएट करेल की मधुभाऊ आणि विलास कोठे उभे होते, त्यानंतर त्यावेळेस साक्षी कोठे होती, प्रिया कोठे लपलेली होती. आणि हे सगळं आठवताना अर्जुनला एक मोठा पॉइंट भेटणार, एक मोठा पुरावा भेटणार की जेथे प्रिया लपलेली होती तेथून तिला दिसणं शक्यच नाही की मधुभाऊंनी खून केलाय की नाही किंवा कुणी गोळी चालवलीये हे सुद्धा प्रियाला दिसणं शक्यच नाही. आणि तो म्हणेल, आता मला महत्वाचा मुद्दा भेटलाय, आता मी कोर्टात सिद्ध करू शकतो की प्रियाने जी साक्ष दिलीये की मधुभाऊंनी गोळी चालवली ती खोटी आहे, तिला काही दिसलंच नाहीये आणि ती साक्षीला वाचवण्यासाठी खोटं बोलते. म्हणजे मधुभाऊंविरुद्ध एक मोठा पुरावा आपल्याला खोटा ठरवता येईल आणि मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यात आपल्याला मदत होईल. हे ऐकून सायली आणि मधुभाऊंना खूप आनंद होणार. म्हणजे एकूणच आता या मालिकेत अर्जुनला एकानंतर एक पुरावे मिळत आहे. आधीच त्याला हा पुरावा मिळालाय की प्रिया ही साक्षी आणि महिपतला खुनाच्या आधीपासूनच ओळखत होती. कोर्टात जेव्हा अर्जुन सिद्ध करेल की प्रियाला दिसलंच नसेल की हा खून कुणी केलाय, गोळी चालवली, तेव्हा प्रियाची साक्ष खोटी ठरणार. त्याचबरोबर साक्षीला खोटं ठरवण्यासाठी, तिनेच खून केलाय हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन हे सुद्धा सगळ्यांसमोर सिद्ध करणार की हा सगळा साक्षी आणि महिपतचा प्लॅन होता.
तो भर कोर्टात प्रियाला विचारेल की तूच सांग की आता तू जेव्हा खून झाला त्यानंतर साक्षीला ओळखते की खुनाच्या आधीपासूनच साक्षी आणि महिपतला ओळखते, तेव्हा अर्थातच प्रिया कोर्टात खोटं बोलेल की मी साक्षीला खुनाच्या आधीपासून ओळखत नव्हते. तेव्हा अर्जुन त्याचं ब्रह्मास्त्र बाहेर काढेल आणि कोर्टात त्या कॅफेचं सीसीटीव्ही फुटेज दाखवणार जेथे प्रिया आणि साक्षी एकमेकांना भेटल्या होत्या. साक्षीने प्रियाला पैसे दिले होते. त्याचबरोबर खुनाच्या दिवशी खून होण्याआधी प्रियाने चित्रपट दाखवण्यासाठी सायली आणि सगळ्या मुलांना घेऊन गेली होती. तेव्हा त्या चित्रपटाचे तिकीट सुद्धा प्रियाला साक्षीनेच पाठवले होते. हे सुद्धा अर्जुन कोर्टासमोर मांडणार, ते सुद्धा पुराव्यानिशी. म्हणजे प्रिया ही खोटं बोलते हे सगळ्या जगाला कळणार आणि तेव्हा प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. आजपर्यंत जी कल्पना, जी पूर्णा आजी, जो रविराज, जो अश्विन प्रियाचे गोडवे गाताय की प्रिया खरी आहे, मधुभाऊंनी खून केलाय, प्रिया खरी साक्ष देतीये, ती किती चांगली आहे, तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि मग लवकरच या मालिकेत आपल्याला काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. तसंही आता मागील 3 वर्षांपासून लोक हाच विचार करताय की फक्त विलास मर्डर केस आजूबाजूलाच ही संपूर्ण मालिका फिरते. आपण या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहिले. आधी तर अर्जुन आणि सायलीची भेट, मग त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये असताना त्या दोघांचं एकमेकांवर जडलेलं प्रेम, मग त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आलं. सायली आणि अर्जुनचा घटस्फोट झाला. सायलीला घर सोडून जावं लागलं. पुन्हा एकदा अर्जुनला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली, सायलीला अर्जुनवरच्या प्रेमाची जाणीव झाली. मग दोघांचं लग्न ठरलं. दोघांनी किती दिव्य पार करत लग्न केलंय हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. परंतु अर्जुन आणि सायलीचा रोमांस लोकांना पाहायचाय, त्यांचा सुखी संसार लोकांना पाहायचाय. जोपर्यंत तन्वी आहे, साक्षी आहे, महिपत आहे, तोपर्यंत या दोघांचा खरा संसार, सुखी संसार कोणालाच पाहता येणार नाही. त्यामुळे मागील 3 वर्षात लोकांना जरी ही मालिका आवडत असली तरी सुद्धा आता तेच ट्विस्ट पाहून, प्रिया जिंकलेली पाहून, महिपत साक्षी जिंकलेले पाहून लोकांना आता खूप कंटाळा आलाय. त्यामुळे लवकरच या मालिकेत असा काहीतरी भारी ट्विस्ट यायला पाहिजे की प्रिया, महिपत आणि साक्षी यांनी आजपर्यंत जे कांड केले आहेत ते सगळ्यांसमोर येतील. खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे आणि त्यानंतर सायली आणि अर्जुनचा सुखी संसार पाहायला लोकांना खूपच मजा येईल, खूपच आनंद येईल, यात शंका नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा मागील 3 वर्षांपासून ही विलासची मर्डर केस पाहून बोर झाला आहात ना? कधी या मालिकेत तन्वी खरी सायली आहे हे सगळ्यांना कळेल याची सुद्धा तुम्ही वाट पाहताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.